दुर्गाज किचनमध्ये आज आपण अतिशय उत्कृष्ट चवदार आणि याचा कलर पाहून तर तुम्हाला डेफिनेटली हे दोन पदार्थ बनवावे आणि लगेचच खावे असं वाटतील. हे आयुर्वेदिक दोन पदार्थ आहेत आणि याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप रंगत येणार आहे, चवदार असणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला हेल्थमध्ये आणखीन एक बेनिफिट भेटणार आहे. हेल्दी जेवणाची रंगत वाढवणारे हे दोन पदार्थ म्हणजेच हे जे आपण लोणचं बनवणार आहेत ना, हे हळदीचे लोणचं बनवणार आहेत. आयुर्वेदामध्ये हळदीला अतिशय उत्कृष्ट दर्जा दिलेला आहे आणि ह्या हळदीसोबतच आणखीन एक हेल्दी पदार्थ आपण याच्यात घालणार आहेत, ते म्हणजे अद्रक. हळद आणि अद्रकीपासून आज आपण ना दोन प्रकारचे वेगवेगळे लोणचे बनवणार आहेत. त्याच्यामुळं आपल्या जेवणाला पूर्णता येईल आणि फक्त हे लोणचे आणि भाकरी किंवा चपाती जरी असली तरी आपली पूर्ण जेवण झाल्याचा आनंद होईल. हे पहा, हळदीला असं आपण वरचे साल काढून घेतले, अलगद त्याचे साल निघतात. जसं अद्रकचं असतं ना तसे साल निघतात. याचा कलर पाहिला, पूर्ण माझे हात पिवळे झालेले आहेत आणि याचा सुगंध तर विचारू नका, अप्रतिम सुगंध आहे. जेवढी आपण अद्रक घेतली तेवढंच आपण हळद पण घेणार आहेत. हळदीप्रमाणेच अद्रकीचेही साल आपण काढून घेणार आहेत. एकदम अलगद असे साल काढून घेणार आहेत आपण याचे. जास्त याचं ना पूर्ण असं खरडून जास्त अद्रक येऊ द्यायची नाही किंवा आपली हळदी येऊ द्यायची नाही. आता हा राहिलेला त्याचे साल जे आहेत का, हे सुद्धा खूप उपयोगाचे आहेत. याच्यापासून आपण फेस पॅक, उटणं बनवू शकतो. आता हे एका मोठ्या ताटामध्ये घ्यायचे आणि याला वाळवत घालायचे आहेत. एवढंच करायचं की याला वाऱ्याच्या ठिकाणी घालायचं, जास्त उन्हामध्ये नाही घालायचं. किंवा उन्हात जर ठेवत असला तर याच्यावर कपडा झाकून ठेवा आणि याला पूर्ण ड्राय झाल्यानंतर मिक्सरमधून पूड काढा. याचं तुम्ही उटणं किंवा फेस पॅक बनवू शकतो. म्हणजे आपल्या इथं आयुर्वेदिकाचं एवढं महत्त्व आहे ना, त्याच्या सालीपासूनही आपण खूप काही बनवू शकतो. आता चला तर एक लोणचं आपण ना खिसून करणार आहे. त्याच्यासाठी हे दोन्ही पाव किलो आपण हळद आणि अद्रक घेतली आहे ना, त्याला खिसून काढूत आपण. याला ना मोठ्या घासणीनं आपल्याला खिसायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपलं लोणचं तयार होईल आणि ते मुरेल त्यावेळेस ते जामसारखं किंवा एखाद्यानं सॉससारखं ते लागणार नाही, त्याचे पार्टिकल त्याच्यामध्ये दिसतील. हे अशा प्रकारे याची रेषे आपण काढून घेणार आहेत. हे पहा, अद्रकीचं दाखवते मी तुम्हाला, छान लांब लांब की याचे रेषे निघालेले आहेत. जर तुम्हाला खिसणं अवघड जात असेल तर तुम्ही याला जुलियन कटिंग हे करू शकता. त्याचप्रमाणे आपण हळदीलाही घासून घेऊ. हळदीचे खूप सुंदर रेषे निघतात. त्याचा वास पाहूनच मला एकदा कधी हे लोणचं होतं आणि कधी मी खाते की असं झालेलं आहे. बहुगुणी आयुर्वेदिक हळद अशी मानली जाते. आता एका लोणच्याची आपण तयारी केली. आता दुसऱ्या लोणच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर करणार आहेत. ह्या फ्रेश हिरव्या मिरच्या आहेत आणि त्याचे ना आपण एका बोटा इतक्या कांडक्याचे आपण साईडचे ना तुकडे करून घेणार आहेत. हे पहा, हिरव्या मिरचीचे अगदी फ्रेश आहेत, आत्ताच बाजारातून आणलेले आहेत, फ्रीजमधल्या घ्यायच्या नाहीत. आणि असे एक एक कांडके इतके याचे ना तुकडे करायचे. तसेच मी या ठिकाणी पाव किलो हळदीचेही तुकडे केलेले आहेत. ह्याला क्यूब कटिंग म्हणतात. कुठलेही तुकडे करा पण एक समान करा. हे अद्रकीचे आहे, अद्रक ही पाव किलो आहे, म्हणजे तिन्ही प्रमाण पाव किलो आपण इथं या ठिकाणी घेतलेलं आहे. तर समान तुकडे जेव्हा त्याला असतील ना, तेव्हा आपलं लोणचं मुरायला मदत होते. तसंच हे दुसरं लोणचं जे आपण बनवणार आहेत ते लाल तिखटाचं बनवणार आहेत. त्याची पहा, रेषे अगदी सुंदर निघालेले आहेत. आता हे दोन्ही लोणचेचं जे आपलं साहित्य आहे ते ऑलमोस्ट सगळं रेडी आहे. चला तर आता या ठिकाणी आपण ना याची ना मसाल्याची तयारी करूत. प्रथम आपण ना या दोन्हीचा मसाला एकत्रित करूनच घेणार आहेत. या ठिकाणी कढईमध्ये आपण ना मोहरीची डाळ, 2 वाट्या मोहरीची डाळ आपण मंद आचेवर याला हलवून घेणार आहेत. आपण जास्त गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही, नाहीतर आपली डाळ करपते. फक्त हाताला गरम लागेल ना एवढीच आपल्याला डाळ ही गरम करायची आहे. ही डाळ गरम झाल्यानंतर याला आपण ना एका परातीमध्ये काढून ठेवणार आहेत. त्याच कढईमध्ये आपण मुठभर या ठिकाणी लवंगा, मुठभर मिरे आणि मुठभर या ठिकाणी आपण दालचिनी घेणार आहे. हे पूर्ण 2 लोणच्याचं साहित्य आहे. त्याच्यामुळं मुठभर तुम्हाला जास्त वाटायचं असेल नाही, नंतर त्याचं
डिवायडेशन होणार आहे। या ठिकाणी 2 वाट्या भरून आपण मीठ घेतलेलं आहे। मिठालाही तसंच सॉटे करायचं आहे, आपल्याला थंड करायला ठेवायचं। तर एक जे लोणचं आहे का, जे रेषेवालं आहे ना, त्याला आपण मोहरीच्या तेलाचा वापर करणार आहे। मोहरीच्या तेलाचा वास येतो आणि ते खूप अप्रतिम लागतं। मोहरीच्या तेलाचा वास निघून जाण्यासाठी आपण या कढईमध्ये हे तेल टाकलं आहे आणि त्याला पूर्ण अशा वाफा निघेपर्यंत ते मोहरीचं तेल आपण गरम करायचं आहे। पण हे गरम तेल लगेचच यूज करायचं नाही, आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे। कोमट झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हा खडा मसाला टाकणार आहेत आणि या खडा मसाल्यामध्येच आपण अर्धा वाटी म्हणजे अर्धा कप याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहे, अर्धा वाटी या ठिकाणी मीठ जाईल आणि अर्धी वाटी आपली मोहरीची डाळ जाईल। तुम्ही ना तिखटाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। या ठिकाणी तुम्हाला जर अख्खे लसण जरी घालायचे असले तर तुम्ही घालू शकता। आता हे सर्व कोमट तेलामध्ये आपण घातलेलं आहे, पण या ठिकाणी लगेचच आपल्याला ना हे हळद आणि अद्रक घालायची नाही, नाहीतर आपल्या या हळद आणि अद्रकीला पाणी सुटतं। जोपर्यंत आपला मसाला पूर्ण थंड होत नाही ना, त्याच्यानंतरच आपल्याला हे घालायचं आहे। दुसरीकडे मी साधं तेल घेतलेलं आहे, हे करडीचं तेल आहे। याच्यामध्ये अर्धी वाटी आपण मोहरीची डाळ, अर्धी वाटी मीठ आणि 1 चमचा आपण या ठिकाणी हळद घातली आहे। त्यालाही साईडला ठेवून दिलेलं आहे। थंड झाल्यानंतर सर्व मसाला घालायचा। आता लाल तिखटाचा म्हणजे रेषेवाल्या ज्या हळदीचं आपण लोणचं बनवणार आहेत ना, तो मसाला थंड झालेला आहे अर्ध्या तासानं। त्याच्यात आपण ही हळद घालू आणि त्यानंतर हे अद्रक घालू, याला छानसं आपण मिक्स करून घेऊ। अप्रतिम वास आणि कलर आलेला आहे, अगदी सुंदर लागत आहे। तुम्ही असं कच्चं जरी खाल्लं ना, खूप सुंदर लागते याची टेस्ट। आता हे दुसरं लोणचं, याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा आपण वापर केलेला आहे। तर हे बॅटरही म्हणजे हा मसालाही थंड झालेला आहे। आता याच्यामध्ये जे आपण पाव किलो हळद, पाव किलो अद्रक आणि पाव किलो हिरवी मिरची घेतलेली आहे, तेही आपण याच्यामध्ये टाकू। आत्तापर्यंतची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या दुर्गाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। अशीच नवनवीन प्रकारची व्हिडिओ नेहमी आपल्या चॅनलवर येत असतात, नेहमी पाहत जा आणि आपल्या चॅनलला लाईक करत जा। आता या ठिकाणी ना हे दोन्ही लोणचे ना मी याकडे तसेच ठेवणार आहे, 4 ते 5 दिवस मी तसेच ठेवणार आहे। डेली 2 टाईम मी याला हलवणार आहे आणि पाहणार आहे की याच्यामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे। आणि ज्यावेळेस मला याला भरणीत भरायचं आहे ना, त्यावेळेस मी ना त्याच्यात थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घालून मग मी या भरणीमध्ये हे दोन्ही लोणचे भरणार आहे। अशा प्रकारे दोन्ही अप्रतिम लोणचे तयार झालेले आहेत। हे सुंदरसे लोणच्यांचा आस्वाद घ्या तुम्ही।